रुग्णाला कॅन्सर होता यात काही तथ्य नाहीये। रुग्णालयाने 10 लाख मागितले याची पावती आहे। रुग्णालय प्रशासन खोटं बोलतंय। डॉक्टर घेसास आणि डॉक्टर केळकर यांचे सीडीआर तपासा, आमदार अमित गोरखेंची मागणी। गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत। धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्य दूत नेमणार, माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया। काही हॉस्पिटल प्रशासन मस्तावलेले, अशा हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे। रुग्णालयांनी किती गरिबांवर उपचार केले याचा आढावा घ्यावा, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसेल तर इतरांचं काय, जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। हॉस्पिटलला वार्षिक 1 रुपया भाडेपट्ट्यानं राज्य सरकारने जमीन दिल्याने आव्हाड यांचा प्रश्न। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कोरोना काळात अनेक गैरप्रकार, अंकुश काकडेंचा आरोप। शरद पवार मुख्यमंत्री असताना 1 रुपया नाममात्र भाड्याने जमीन दिली। मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा रुग्णालयाला जागा दिली, काकडे यांची टीका। तनिषा भिसेचा मृत्यू हा एक सिस्टम अलर्ट, खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालणं हे अत्यावश्यक, सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। रुग्णालयाच्या असंवेदनशील आणि अमानवीय वागणुकीची चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा, सुनेत्रा पवार यांचं ट्विट। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पाठबळ सत्ताधाऱ्यांचं आहे, दोषी डॉक्टरांना फटके मारून हॉस्पिटलला टाळं ठोकलं पाहिजे, विजय वडेट्टीवार यांची टीका। दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर आरोग्य विभाग आता ऍक्शन मोडवर। पुण्यातील 2 मोठ्या रुग्णालयांची आरोग्य विभागाकडून तपासणी। शहरातल्या सगळ्या रुग्णालयांची तपासणी केली जाणार। आठवड्याभरात शहरातील सर्व रुग्णालयांचे रेकॉर्ड तपासले जाणार।